राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। राज्यातील 14 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावतीमध्ये सेना भाजपची युती तुटलेली आहे। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आलेला आहे। तर युती कुठे कुठे तुटली ती आपण पाहतोय। पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव आणि अकोला या ठिकाणी शिंदे आणि भाजपची युती तुटलेली आहे। यासोबतच मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे आणि उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये देखील शिंदे आणि भाजपची युती तुटलेली आहे। बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचा गेटही तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। हे दृश्य आपण बघत आहोत। नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजप शहराध्यक्षांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। 3 दृश्य भाजप जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा या ठिकाणी पाठलाग करण्यात आला। त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते फार्म हाऊसवरती पोहोचले, तिथं गेट तोडला आणि तिसरे दृश्य आहे ती म्हणजे 2 कोटी तिकीट दिली असा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। माझी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गिरीश भाऊ, जे आदेश देईल तो मी मानणारा कार्यकर्ता आहे। अक्षरशः गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक मी सातपूरचा मंडल अध्यक्ष 2 वेळेस मंडळाच्या गिरीश भाऊने आम्हाला आदेश दिले, आपल्याला आमदारकीला आपलं तिकीट निवडून आणायचंय। विश्वास नागरे, ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? निवडणूक आम्ही घेतले, माझ्या भाऊ मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला, पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला 4-4 तास बसून ठेवायचे।